लास्ट पिरियडला आपण सिंपल इपिथेलियल टिश्यूचे सगळे टाईप बघितलेले आहेत. पुढे आढळतात त्याची रचना काय किंवा कार्य काय. नाउ टुडे विल सी कंपाउंड इपिथेलियम. कंपाउंड इपिथेलियम in simple epithelial tissue means they are made up of single layer of cells, while here compound epithelium means having many layers, so it is made up of many layer of cells. In compound epithelium we get two types. Number one is stratified epithelium. The meaning of this stratified strata means layers. First we'll see their location. It is mainly found in epidermis of skin, then esophagus, vagina, cornea and rectum. एपिडर्मिस ऑफ स्किन म्हणजे हे बाहेरचं जे लेयर आहे आपलं स्किनचं, त्या ठिकाणी स्ट्रॅटिफाइड एपिथेलियम आढळणार आहे बघा. किंवा इसोफेगस आपण अन्ननलिका म्हणतो, त्याच्या लाइनिंगला स्ट्रॅटिफाइड एपिथेलियम सापडणार आहे. व्हाजाइना, इट इज द कॉप्युलेटरी ऑर्गन इन फिमेल. त्या रिजन मध्ये पण तुम्हाला स्ट्रॅटिफाइड एपिथेलियम मिळणार आहे. किंवा कॉर्निया, कॉर्निया हा पार्ट ऑफ आय, डोळ्यातला पार्ट. किंवा रेक्टम, रेक्टम इज द लास्ट पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. म्हणजे आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्यातला शेवटचा पार्ट हा असतो. या सगळ्या ठिकाणी या स्ट्रॅटिफाइड एपिथेलियम सापडणार आहे. त्यानंतर त्याचं बघणार आहोत आपण स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हटलं का फर्स्ट यू मस्ट नो देअर फिगर. हियर basement membrane, here we get cell, label it basement membrane, stratum, germinativum, then stratum corneum, this is nucleus. ये मेनी लेयर स्ट्रक्चर है.
आपण अगोदरच काय सांगितलं की स्ट्रॅटाचा मिनिंगच काय होतं, लेयर्ड, मेनी लेयर्स. मग पहिलं सेंट तुम्हाला त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगायची, स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम हॅज मेनी लेयर्स ऑफ सेल्स. The lowermost layer is called as stratum germinativum. The characteristics of this layer is, or they have, the cells of this layer have the ability of division and redivision. म्हणजे ते डिवाइड होतात, न्यू सेल देणार आहेत. Due to that, what happened? By adding new cells, it pushes the old cells towards the upper surface. Only the few layers, basal layers with nucleus, and this stratum corneum is without nucleus. किंवा ह्या लेयर मध्ये तुम्हाला न्यूक्लियस आढळणार नाही. कालांतराने ऑटोमॅटिकली बाहेरच्या सेल्स डॅमेज होत जातात, डेड होत जातात. The cells at free surface become flat and lack nucleus, and that is called as stratum corneum. एक 4-5 कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला सांगायचं आहे त्यात व्यवस्थित. एक तर मेनी लेयर, स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. काय सांगणार तुम्ही पहिले कॅरेक्टरिस्टिक, हॅज मेनी लेयर ऑफ सेल्स. द लोअर मोस्ट लेयर इज कॉल्ड stratum germinativum. This layer rests on basement membrane, and the peculiar characteristics of this layer is the cells of this layer have ability of division and redivision, and all these cells are nucleated. But free surface, the cells of the free surface become flat, अशा फ्लॅट बनतात पहा, पण त्याला काय म्हणतो, पसरट बनणार आहे आणि त्या नॉन न्यूक्लिएटेड असणार. आणि मग ह्या स्ट्रॅटिफाईड एपिथेलियमचं फंक्शन काय आहे, मेन फंक्शन आहे त्याचं पहा, प्रोटेक्शन. काय झालं, प्रोटेक्शन. हा एक टाइप झाला स्ट्रॅटिफाईड एपिथेलियमचा, कॉम्पॅक्ट एपिथेलियमचा. दूसरा टाइप ट्रांजिशनल एपिथेलियम. ट्रांजिशनल एपिथेलियम. लोकेशन urinary bladder. म्हणजे ह्या ट्रांजिशनल एपिथेलियम तुम्हाला कुठं आणणार आहे, फक्त कुठं सापडणार आहे, तर फक्त युरिनरी ब्लॅडर की ज्यात युरिन स्टोअर केलं असतं. त्यानंतर याचं स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चर ऑफ ट्रांजिशनल एपिथेलियम and stratified epithelium is same. एकच डिफरन्स आहे पहा फक्त तिथं. During stretching, the cells of transitional epithelium can change their shape and structure. म्हणजे ज्यावेळेस युरिनरी ब्लॅडर वरती स्ट्रेच येईल, म्हणजे जे युरिन तयार होणार आपल्या बॉडीमध्ये ते जसं जसं साठत जाणार आहे युरिनरी ब्लॅडर मध्ये, पुन्हा मग ती युरिनरी ब्लॅडर मोठी मोठी होत गेली की ऑटोमॅटिक तिथे स्ट्रेचिंग होतं पहा. स्ट्रेचिंग झालं की त्या त्यांचा सेलचा शेप पण बदलतो आणि रचना पण बदलते. म्हणून आणि मग याचं फंक्शन काय आहे, फक्त डिस्टेन्शन ऑफ
डिस्टेंशन ऑफ ऑर्गन, म्हणजे युरिन जसं स्टोर होईल ती फक्त ती युरिनरी ब्लॅडर मोठी होत जाणार आहे. पहा, डिस्टेंशन ऑफ ऑर्गन. ओके, हे झाले कंपाउंड इपिथेलियमचे दोन टाइप्स. त्यानंतर बघायचे आपल्याला पाहता सेल जंक्शन्स. पुढे काय येणार आहे? सेल जंक्शन्स. सेल जंक्शनचं मिनिंग काय आहे? द epithelial cells are connected to each other. तर सगळ्या epithelial cells एकमेकाला घट्ट अशा कनेक्ट झालेल्या आहेत. लॅटरली ऍज वेल ऍज टू द बेसमेंट मेम्ब्रेन. म्हणजे हा आता हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि समजा ही लॅटरल साइड दोघांची. आता ही एक सेल ही एक सेल ही लॅटरल साइड आहे. म्हणजे लॅटरली आणि बेसला सुद्धा त्या कशा आहेत? कनेक्ट झालेल्या आहेत. पहा, there are 5 different types of cell junctions. Number 1 is tight junctions. Tight junctions. Number 2 is gap junction. Number 3 is hemi desmosomes. Fourth one is desmosomes, and fifth one is adherens junctions. Adherens junctions. अशी 5 प्रकारचे जंक्शन